इकडे इकडे. अरे इकडे गुड मॉर्निंग तर बोलायचं सगळ्यांना पहिलं. व्लॉग तर चालू करूया आपण. व्लॉग चालू करूया ना. हां हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना मित्रांनो. सकाळचे वाजले 10 आणि आपल्या दिवसाची म्हणजे माझ्या दिवसाची झाली आहे सुरुवात अथांगच्या रडण्यापासून. कारण की अथांगला लागली भूक. सो भुकेमध्ये काय होतं ना, भुकेमध्ये त्याला काही सुचत नाही दुसरं. हां 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 ठीक आहे थांब जरा. तर आता त्याने बघितलेत ब्रेड्स, कारण की त्याला माहिती आहे की आता ब्रेड ऑमलेट बनणार आणि मला मिळणार आहे ऑमलेट. तर तो ऑमलेटसाठी खूप एक्सायटेड आहे आणि त्याला ऑमलेट भरपूर आवडतं. त्यामुळे त्याची ही सगळी नाटकं चालू आहेत की चल पटकन मला बनवून दे. अरे देतो देतो देतो. तुला काय खायचं इकडे हे बघ हे बघ. ऐक 2 मिनटं दे 2 मिनटं दे मला. आवडतं ऑमलेट? आवडतं ना. चला गाईस ऑमलेट पहिले बनवून घेऊया. म्हणलीस ऑल राईट गाईस. तर आपला ब्रेड ऑमलेट मस्त असं रेडी आहे आणि पाहुणा पण आलेला आहे आपल्याला जॉईन करायला. ए नो 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 टोमॅटो सॉस. त्याला आत्तापर्यंत टोमॅटो सॉस दिला नाही ना, मग त्याला टेस्ट पण नाही करवायचा की परत मागेल तो. नो उठते का 2 मिनटं तव्यावरती ठेव. गरम व्हायला. हो पाणी नको त्यांना, फ्रेंड्सला पाणी नको आहे. आजचं ऑमलेट 1 नंबर झाले मित्रांनो. आजचं 1 नंबर झालं. मनापासून केलंस ना. मनापासून आणि जबरदस्ती नाही मी तुला करायला. नाही रे, मनापासूनचा प्रश्नच नाहीये. मला जसं वेळ प्रत्येक गोष्टी व्यवस्थित मॅनेज झाली. म्हणजे काय व्हायचं, कधी कधी ते तवा जास्त गरम व्हायचा, कमी करायला विसरायचो. कधी कधी चीज टाकायला जायचो, ब्रेड खाली गारपायचा. ऑमलेट बरोबर पलटी होत नसायचं, ब्रेडच बाहेर पडायचा. दॅट्स व्हॉट. तुझं चित्त थाऱ्यावर होतं ना आज. लक्ष देऊन व्यवस्थित केलं. आज तुला मी जबरदस्ती करायला नव्हतं लावलं ना. तुला म्हणलं नाही मला तुझ्याच हातचं खायचंय म्हणून. काय करतो तू इथे? अरे माझं घालायचं टी शर्ट आहे ते. मी आंघोळ केल्यानंतर घालणार आहे बाबू ते टी शर्ट. तू तोंडात का घालतोय? अच्छा नाही करायचं. चल आपल्याला हे सगळं आवरायचं आहे ना. मला मदत करणार का तू? हा चला सर फटाफट चल. चहा आणलास? ठीक आहे चहा घेऊया पिऊन पहिला. चहा आणला म्हणजे हा दुसरी वेळ चहा नाही. ए काय संबंध? खोटं नको बोल. तू मंत्रालयात गेला होतास. अच्छा असं म्हण. मला वाटलं तू बोलते की परत गरम करून दुसऱ्यांदा मी घेतो चहा. नाही नाही पहिल्यांदाच असं घेतोय बोल. पण मी गरम करून दुसऱ्यांदा. कुठे जीसी नो गरम आहे बाबू आणि हे तुझ्यासाठी नाही येणार आहे. त्यांना बोल नाश्ता केलास का तुम्ही? आणि तू इथे काळं काय करून घेतलंय तोंडाला रे? काय केलंय बबडी? तुला मिची आले मिशी आले रे. इथं गोड गोड पिते मला एक. हा आणि जीसीबी कुठे? ए बोचा डुंगण का दाखवतो त्यांना तू? रात्री पूर्ण अंग असं माझं अवघडल्यासारखं झालंय आता सध्या. काय संबंध म्हणजे? तो मध्ये होता ना, त्याचा हात माझ्या अंगाखाली येत होता आणि ती हा पाय का हात काय जे पण आहे येत होतं आणि मी एका साईडला तर एका साईडला झोपत होतो माहितीये का. आणि असा अवघडल्यासारखं झालं माहितीये का. बरगड्या दुखतात आहे. तुला काय आराम कर. तुझ्या झोपेमुळे आम्ही आमची झोप खराब करतो. सॉरी सीन काय आलं माहितीये का, पूर्ण अंग दुखायला लागले माझं माहितीये का. म्हणून त्यासाठी बोलतो की मी खाली झोपत जातो. नाही रे बाबा, लय दिवसांनी काय मला झोपायची सवय नाही, उलट वरती झोपायची सवय. तुझ्यामुळे मी खाली झोपतो की तुला आता आराम भेटावं म्हणून पाठीला. तू बोलते ना मला त्रास होतो खाली झोपल्यामुळे, म्हणून मी खाली झोपतोय. आणि मी त्याला घेऊन वरती झोपत होतो तेव्हा बरं मला त्रास नव्हता होत, माझी झोप होत होती बरोबर. कारण की तो एका साईडला झोपायचा, मी एका साईडला झोपायचो. अरे हा पण आता काय झालं, रात्री मध्ये होता दोघांच्या पण. आता उठ चल जा बेसिन मध्ये ठेवून ये ती प्लेट. गुड बॉय आहेस ना तू? हा गुड बॉय. चला बेसिन मध्ये ठेवा. गुड बॉय. काय तिकडे त्याच्यावरून पडला म्हणजे? रात्री पडला होतास ना एकदा, मग उतर खाली उतर. त्याच्यावरती नाही चढायचं बाबू. रात्री एकदा डोक्यावर पडलास की नाही, मग नाही चढायचं त्याच्यावरती. उतर खाली. उतर खाली. हा गुड बॉय. चला नाव करायला आलो का आम्ही नाव करून. बाय बाय. आईला बाय कर.
रील शूट करूया का आता झोपलाय तर आता ते शेड्यूल बघायला लागेल. बाळा पण उधळण टाकून येणार. शेड्यूल बघायला लागेल, मग स्क्रिप्ट द्यायची मॅडमला. स्क्रिप्ट नको देऊस मला, तू तोंडाने बडबडलास तरी चालेल, पण ठीक आहे, दळण टाकायचंय का, रेडी आहे का? तर मी पहिलं दळण टाकून येतो. ठीक आहे, घेऊनच येणार आहे आणि बाबा येणार आहेत बाळाला भेटण्यासाठी. येऊ देत की. चांगली गोष्ट, मग भेटून जाणार आहे, ते थांबणार नाहीत जेवणासाठी वगैरे. बघते ते ब्रेड ऑमलेट खाल्ले तरी विचार. दळण बघा गाईस, केवढंसं दळण आहे हे. 1 किलो तांदूळ आहेत आणि 2 किलो ज्वारी त्याच्यामध्ये ऍड करायची आहे. पेट्रोल पण टाकायचं आहे. गाईस, या अगोदरची जी क्लिप बघितली पेट्रोल पंपावरची, जी लेडीज फोनवरती बोलते, त्या इन्सिडेंट्सबद्दल एक गोष्ट बोलायची, ते मी घरात जाऊन तुम्हाला सांगतो. अथांग, हे अथांग, अथांग, ऐ आजोबा आलेत, आजोबा. ते बघ कोण आले, कोण आले बघ, आजोबा. चला चला चला, आजोबा आलेत, चला ये ये. कोण आले, कोण आले, आजोबा आले, आजोबा आले. कुठे अरे तिथे काय झालं माहितीये का, आता मी पेट्रोल टाकायला गेलो होतो पंपावरती, तर सीन तिथं असं झाला की मी या साईडने गेलो, ती माझ्या अगोदर 2 गाड्या होत्या. लेडीज तिच्या मुलाबरोबर आलेली, तिला बोलले की त्यांच्यानंतर या, तुमची गाडी घ्या पहिली. मला बोल, मी बोललं जाऊ दे, तर भरून दे पहिलं पेट्रोल, कारण की तिच्याबरोबर शाळेतलं लहान मुलगा होतं. तर ती भरायच्या अगोदर तेवढा तिला फोन आला त्या पेट्रोल पंप वालीला. तर मग ती फोनवरती बोलत बसलेली, आणि ती लेडीज समोर उभी आहे पेट्रोल टाकायला. तिच्या मागे एक अजून एक नंबर होता, आणि तिच्या अगोदरचा मी नंबर होता. 3 जण आम्ही थांबलो होतो मागे, की तिच्या बरोबर लहान मुलगा म्हणून तिला भरू दे. 3 जण उभं राहिलो, आणि खुशाल फोनवरती बोल. लवकर जनरल गप्पा होत्या त्यांच्या, कुणाचा पर्सनल कॉल होता तिचा. तर मी बोललो भरा ना पेट्रोल. तर ती बोलली हा भरते, थांबा ना, कॉल येले. म्हणलं तुम्हाला काय कळतं का, म्हणलं तुम्ही पेट्रोल पंपावरती बोलताय, अलाउड आहे का फोनवरती बोलणं? ती म्हणली अर्जंट कॉल आहे. म्हणलं आतमध्ये जाऊन बोला ना. मग हा नाही, तुम्हाला नसन पटलं, आमचं असंच असतं, आम्ही असंच करतो हे ते. तिथे जर ओनर पेट्रोल पंप ऑफिस मध्ये बघितला मी, पण नव्हता तो, नाही त्याला जाऊन भेटणार होतो. हा टकलू नेहमीच आहे. त्या दिवशी पण ते नाही का माधुरीचं पेट्रोल वरून झालं, एवढी भली मोठी लाईन आहे. तिला आरोग्यंट आहे. मला तेच होतं, तिच्या ओनरला बोलायचं होतं, हे चुकीचं आहे ना, पेट्रोल पंपावरती जवळ, म्हणजे जिथं पेट्रोल भरते, असं पण नाही की पेट्रोल पंपच्या बाजूला आहे, लांब आहे. जी भरते व्यक्ती, भरणारीच व्यक्ती फोनवरती बोलते. हा पेट्रोल पंप आहे, ही लेडीज आहे इथे, ही बघा इथे. हा तुला एक बाबन. अरे मला काय चाललंय तुमचं? त्याचा आजोबा बाबांना घालायचं, पेट्रोल पंपवर चाललाय ना तू. मी कधी बघितलंय का घरामध्ये हेल्मेट घालून कोण बसले? नाही बघितलं ना, नसेलच बघितलं. बावळटपणा बोलतील, बावळटपणा. पण पोराच्या हट्टासाठी, हा तेच ना, पोराच्या हट्टासाठी करावं लागते मित्रांनो. आणि आता तो हेल्मेटची काच, तोडलेली काच घेऊन आलाय की लाव बाबा, हे पण लाव, लाव तूच लाव, ये लाव हेल्मेट. ये इकडे बघ, इकडे बघ, आईकडे बघ. एक गोष्ट मला कळत नाही मित्रांनो, काल पण त्याला मी बोललो होतो की तिकडे नेऊ नकोस, तू पडशील, आणि एकदा पडला पण होता. जस्ट इकडे सगळं खाली ओतलंय, सगळं खाली, आणि त्याला तिथेच जायचंय ती कडी उघडायला, ते पण ते बॉक्स वरती चढून, बकेट वरती चढून. तुला मी आता काय सांगितलं होतं, काय सांगितलेलं तुला? एका जागी तोच थांबत नाही, म्हणजे एका जागी तो थांबत नाही, बिलकुल थांबत नाही. एवढा ऍक्टिव्ह आहे, ओव्हर ऍक्टिव्ह आहे. हा बाबू, नाही खोलायचं ते नाही खोलायचंय. इकडे ये, चल. काय फुगली? अच्छा, मला वाटलं तू. अरे तू फुगत असते ना कधी पण, तुला काय कारण नाही लागत फुगायला. या चेअरला एक कधी मुहूर्त लागेल माहित ना. आज हिचं काम करून टाकूया, सगळ्या घड्या घालून टाकूया दुपारी. झोपला या चेअरला कधी. अरे काय चाललंय तुझं? मुहूर्त कर तेवढा, धडे घातलेले फक्त व्यवस्थित ठेव, ठीक आहे? फक्त देवाची. हे बघ, असं करायचं, अशा घड्या घालायच्या, अशा घड्या घालायच्या बघ. हे बघ, अशा घड्या घालायच्या. हे बघ, अशा घड्या घालायच्या. वाव, काय भारी दिसतोय ना पण फ्लोर.
बाबांना दे, सगळं बाबांना दे. हे बघ आईकडे दे बबू. असं बबू घ्यायचं आणि असं बाबांकडे बबू. टाकायचं. काय शिकवते त्याला? नॉनसेन्स. हे तू असं शिकवणार आहे त्याला तू असं का टाकायला? टाकलंस मग माझ्या अंगावर? तुला कळलं पाहिजे ना. अरे पण तू का टाकलंस? पहिली सुरुवात तू केली त्याच्या तू समोर. काय बोललास? वेट, त्याच्या समोर तू काय बोललास? मी ऐक ना. आता सर मी उरकतो. मी तू फक्त म्हणतो तू उरकत नाही म्हणून म्हटलं मी आता दुसरं तू- वाक्य हे पण वापरलं होतं की आज आता त्याचा काहीतरी बंदोबस्त करतो नंतर, हा झोपल्यानंतर. मी बोलता बोलता तू तेवढ्यात टाकलंस आणि काहीतरी वाटलं पाहिजे तुला की त्याच्या समोर तू दाखवतेस. इट्स अ बॅड हॅबिट, बॅड मॅनर्स. हा, दे बाबांना नेऊन. आता हे तू उचलणार आहेस, मी नाही. काय संबंध? लेट्स सी कोण उचलतोय. मी उचलणार नाही बिलकुल. काय करायचं ते करू हे दे तू त्याला. टाकलंयस सगळं. तू मग माझ्या अंगावरती काय मी तुझं टाकलं? हात काढत होतो, मी फ्लोअरवर गेलो होतो का? ती गरज नव्हती करायची तुला. चल चल. नाही जमणार. काय द्यायला आला त्यांना? कैरी. चल जेवून घे. गड्या घालतो पहिले. नाही पहिले जेवून घे चल. नाही घालतो मी. ए चल. गड्या घातल्यानंतरच जेवेल. अरे बापरे, एवढं मनावर घेशील का? हो, बिकॉज मला ते रिअलाइज झालं काय? की तू जे चुकी केली, हम्म. तू जे माझ्या अंगावरती कपडे टाकलेस, ती बट चुकी नव्हती. त्याचं तुझं इंटेन्शन नव्हतं हम्म. की रागाने टाकायचं किंवा काय. मी तू मस्तीत मस्तीमध्ये टाक- टाकलं. हा. बट त्याच्यानंतर मला हर्ट झालं, राग आला, म्हणून मी मुद्दामून टाकलं, विच इज रॉंग. हे मला रिअलाइज झालं आणि ते सगळं ते बघत होता अथांग. ते बघ कोण आहे. कपडे उचलताना पण अथांग बघत होता हम्म. आणि त्याला मला असं फील झालं की त्याला पण वाटलं की पहिले बाबांनी टाकले कपडे आणि परत उचलतोय. सो हे रॉंग होतं. त्याच्यासमोर पिक्चर चुकीचा झाला. अच्छा. सो त्यामुळे मला ती रिअलाइज झालं चुकी माझी आहे हा, की पण ते मी- असं नव्हतं केलं पाहिजे. मी लेट मी कम्प्लीट. हा. ते माझं मी असं नव्हतं केलं पाहिजे. हम्म. ठीक आहे, ती मला चुकी माझी कळाली, त्यामुळे मी माझी चुकी सुधारतोय आणि मी कपडे घालणार पूर्ण, मग जेवेल. ही शिक्षा देतोस का तू स्वतःला? हा, पण मला काय बट म्हणायचं, त्याच्यामध्ये अंगावर चुकी तुझी होती. चुकी नव्हती. चुकी तुझी म्हणजे काय, तू पूर्ण ऐकून घेतलं नाही. माझ्या याच्या अगोदरची क्लिप नीट बघ. अर्धवट राहिले माझं बोलणं. मी बोलत होतो, थांब बाबू, मी बोलत होतो की इथं खुर्चीमध्ये कधीच हे होणार नाही. आता याच्यानंतर पहिलं मी ह्याचे बंदोबस्त करतो, त्याच्यानंतर मग आपण घड्या घालूया असं बोलायचं होतं मला. नंतर काय घड्या घालणार होता ना. आता माझं असं हा. मत होतं मग ते की तू आणून आता टाकलंस. बोललायस की तू आत्ताच कर, मग नंतर होतच नाही नाही. ना, मग घड्या माझ्या अंगावरती टाकून मग मी घड्या घालणार होतो का? नाही, मी तू just हे मस्ती करू शकले करत असते की होते. आतमध्ये ठेवते तिथे, तू घड्या घालून घे पहिल्या. मी मस्ती हेही बोलू करत होते ना. मला कळालं मस्ती केलं, ते मला नाही आवडलं. दॅट्स इट. ऍक्शनची रिॲक्शन झाली, एवढंच. मग तू आता जेवण सोडून हे करणार जेवण आहेस ना? सोडणार नाही मी, जेवणार की, पण मी पहिले हे कम्प्लीट करेल मग जेवेल. पण मी माझं मत आहे की तू तू नंतर जेवण कर. घे मग. जमणार नाही मग माझं, मी हे कम्प्लीट करूनच मी जेवेल. असं That's का आपण तुला भूक मला असं लागली वाटलं, होती. मला नाही भूक. माझी चुकी आहे, त्यामुळे तर मी पहिले ते कम्प्लीट करेल मग जेवेल. मला तशी पण भूक नाहीये लगेच. सर, तू मला तिथं बोलला भूक लागली चपात्या कर म्हणून. मला आर्ग्यू नाही करायचं. मी बोलतो ना, टॉपिक संपव. मला कळालं काय ते हे कम्प्लीट करायला 10 मिनिटं लागतील फक्त मी कम्प्लीट help करू करायला. का? नको करू. बट तू एक शब्दाने सॉरी बोलू शकत नाही की ठीक आहे चल सॉरी माझ्याकडून, मी पहिले टाकलं त्यामुळे तू बोल. तू नाही ऍक्सेप्ट करू शकत ना. सॉरी बस. पप्पी देऊन का सॉरी? पण पप्पी मागितली होती मी. मी नाही माझी पद्धत आहे मागितली. sorry पप्पी बोलायची. मागितली माझी होती, पद्धत नाही आहे. मागितलेली. आता मागितलेली पप्पी माझी पद्धत नाही आहे. मागितलेली. मला माझी आता कधी मी असं सॉरी बोलतो पप्पी देऊन. गोंडूल आहे ना मी तुझं. हा गोंडूल आहे ना मी तुझं. गोंडुल. अरे गोंडुला एक चमाट देईल ना आता गोंडुल्याला. सॉरी बोललेला तू पण बोल. मी नाही बोलणार सॉरी, अरे, जमणार नाही. तू जे केलं ते ते मला- चुकीचं. तू बोलू नको तू सॉरी. मी बोलला. तुला हे नाही केलं. तू जस्ट बिकॉज मी सॉरी बोलू म्हणून तू सॉरी बोलणार काय मला? नाही नाही असं नाही म्हटलं. मग तुला डोंट एक्सपेक्ट सॉरी फ्रॉम मी. अरे I am not बिकॉज expecting. हा, I am not expecting. if you want to say- if you want to say sorry, then say. डोंट एक्सपेक्ट I फ्रॉम am मी. not expecting sorry from you. मग बोलू नको की तू सॉरी बोल. नाही. तुला बोलायचं असेल तर तू बोलू शकते, नाही मी तर नाही sorry बोलले. बोल. मला हा काय मग ठीक problem आहे, नाहीये. इट्स ओके. हे बघ, मला मग वाटलं मी इट्स ओके बोललो ना, संपला विषय. नाही मला काय म्हणायचं तिथं माझी चुकी नाही. पण तुला असं वाटलं की तुझी चुकी झाली मग तू सॉरी बोललं पाहिजे असं मला म्हणायचं. माझी चुकी झाली की मी तुला का सॉरी बोलू? मला नको बोलूस मी- तू in general sorry मला नाहीच बोल. बोलायचं सॉरी ना. मला सॉरी बोलायचं कारण की माझी चुकी झाली, मला कळालं, त्यामुळे मी कपड्याचे घडे घालतोय. सिम्पल. माझी ही कुठला चुकी. पस्तावा आहे तुझा? पस्तावा म्हणजे आहे माझ्या, मी कामामधून कृत्यामधून करतो. मी अगो, फक्त तो म्हणे चपड 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 करायचं नाही. डॉक्टरचं. सर करायचं नाही मला फक्त. ठीक आहे.
अरे पण किती किती दाटके करशील आता. आता मी सॉरी बोलले ना तुला, बोलले ना काय बोलली? सॉरी बोलले ना. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आय एम अ गुड गर्ल. काय झालं का रागाने का बघते अशी? थँक्यू. एवढ्या साऱ्या आर्ग्युमेंट नंतर पण तुम्हाला ताट आणून दिलं त्याच्यासाठी थँक्यू. तुझ्याकडे तसा पर्याय पण नव्हता कारण की तुझ्यासारखी जेवणावर राग नाही काढत, कळलं ना. नाही जेवणावरती राग नाहीच काढत आहे मी. जेवणार आहे पण एवढंच की ते काम फिनिश करून मग जेवणार होतो. त्यालाच राग काढणं म्हणतात. No. टाइम निघून गेलाय जेवणाचा. नो हा देतो तुला. हा घे घे खा. चला आज जेवणामध्ये मित्रांनो ऑमलेट आहे आणि मटकीची आळणी पाणी आहे, आंबा आहे आणि चपाती आहे. मँगो कुठे? मँगो 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 घे मँगो. तू फक्त भातच घेतलाय. चपाती नको होती, का बरं? कंटाळा आला चपाती. तुला माहिती मला चपाती नाही आवडत. बटाटा खाल्ला, मटकी खाल्ली, त्याच्यानंतर आंबा खाल्ला. आता मला वाटत नाही तो जेवेल म्हणून. ऑलराईट मस्त असं जेवण झालेलं आहे मित्रांनो. आता थोडासा रेस्ट करतो आणि हा जर झोपला तर मग आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. खाल्ल्यानंतर थोडंसं क्लीन करायला लागतं कारण की इथे तो खेळतो इथेच आजूबाजूला, सो त्याच्यावरती पाय पडायला नको आणि तेलकट असतं थोडंफार, तर मग त्याच्यावरून पाय सटकायला नको. त्यामुळे थोडंसं क्लीन करून घेतलं. घे पाणी पी. पाणी नाही पिलंस तर घे. जेवल्यानंतर थोडंसं पाणी पियायचं बस. तोंड पुसायचं. जेवण केलंस ना आता तू, मग तोंड पण पुसणार तू. झालं. तू नको ऐकू बोल. बाबू, बाबांनी ऐकू दे. बाबांनी जरी माझं ऐकलं ना, लय डोक्यावरून पाणी आहे माझ्यासाठी. तू तर लय दूर राहिला. पिठवण टाक. 20 मिनिटं त्रास देऊ नका तुम्ही आता. 5 मिनिटांची डील झाली होती. 5 मिनिटं. 5 मिनिटं लय कमी होतात नाही का? चौकात. अरे तुझी शर्ट आहे ना, नको ना खराब करू बाबा. ठेव, अजून घालायचे आहेत, एकदाही घातलेले नाही आहेत. हे पण नाही, माझ्या कपड्यांवरती ठेव त्याचे शर्ट्स. इकडे इकडे म्हणजे दिसणार तू इकडे. हा पोरगा, हा पोरगा दुपारपासून खेळतोय नुसता, झोपायला मागत नाहीये. सकाळी काय अर्धा पाऊण तास फक्त झोपला असेल तेवढंच, त्याच्यानंतर तर बिलकुल झोपला नाहीये आणि अजूनही झोपायचं काही लक्षण दिसत नाही आम्हाला. कंटाळा आला आता याचा. संध्याकाळी 6 वाजले आता. बोल, तू बोलला ना मी ब्लॉग करतो, मग कर ना. मग कर. काय हो, तू बोलला ना मी ब्लॉग करणार आहे. बोल हॅलो हॅलो कर. अशा प्रकारे संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत मित्रांनो. नाही तर नाहीच झोपला अथांग आणि आम्हालाही झोपू दिलं नाही किंवा आराम करू दिलं नाही. पण ठीक आहे, आता झाली चहाची वेळ, चहा पिऊया. आता जर तू संध्याकाळी 8 आणि 9 वाजता जर झोपायचा प्रयत्न केला, इकडे बघ, इकडे बघ, जर 8 आणि 9 वाजता जर झोपायचा प्रयत्न केलास तर बिलकुल तुला झोपून देणार नाहीये. जेवणच डायरेक्ट 10-10:30 झोपायचं. ठीक आहे? हां, गॉट इट. आलं टाकलंस का चहामध्ये? चला. आत्या बाबडे, मला मी फटके देईन तुला. लय लाडायला लागलेस तू आजकाल. काही झालं तरी हात उघडायचे, चिमटे काढायचे. असं नाही करायचं, नाही करायचं. अरे तुझ्यासाठी नाही येते. काय करत नाही तू माझं? अरे मी पण डोकं पिऊ का? नको, आईचं येते. हा आईचं येते, आईचं आहे, आईचं येते.